सुस्वागतम. विषय मराठी इयत्ता तिसरी. तर आपण आज मराठी विषयामध्ये काय करणार आहोत? सशाचे कान या कवितेतील प्रश्न उत्तर लिहिणार आहोत. तो मेरे प्यारे बच्चों, आज मराठी विषय में हम क्या करने जा रहे हैं? आज हम सशाचे कान यह कविता के प्रश्नों के उत्तर लिखने जा रहे हैं. चला तर मग करूया सुरुवात. तर सगळ्यांनी पान क्रमांक 27 पेज नंबर 27 मराठी टेक्स्टबुकमधलं उघडायचं आहे. सशाचे कान प्रश्न उत्तरे. तर पान क्रमांक 27 वरती पहिले 3 मौखिक प्रश्न आहेत. मौखिक म्हणजे ओरल. तर ह्याची उत्तरं आपण तोंडीच देणार आहोत, म्हणजे ओरली देणार आहोत, कुठेही लिहिणार नहीं. तो ये जो 3 प्रश्न है उसके जवाब हम ओरली ही देने वाले हैं. पहिला प्रश्न आहे, गाढवाला इंग्रजीत काय म्हणतात? काय म्हणतात? अगदी बरोबर, गाढवाला इंग्रजीत डॉंकी म्हणतात. दुसरा प्रश्न आहे, जरा थांब कोण म्हणाले? कोण म्हणालेलं बाळांनो कवितेमध्ये? अगदी बरोबर, जरा थांब ससा म्हणाला. तिसरा प्रश्न आहे, माकड काय म्हणाले? फांदीला कान बांधतो असे माकड म्हणाले. तर या 3 प्रश्नांची उत्तरं आपण समजून घेतलेली आहेत. चला आता आपण लेखी प्रश्न उत्तरांना सुरुवात करूया. तर एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, एक वाक्य में उत्तर लिखिए. तर सगळ्यांनी स्वच्छ आणि सुंदर अक्षरात लिहायची आहेत उत्तरं. पहिला प्रश्न आहे, गाढव कोणाला हसले? गाढव कोणाला हसले बघून? सशाला. तर उत्तर लिहायचं आहे, गाढव सशाला हसले. गधा किसको देख के हंसने लगा? खरगोश को. आता दुसरा प्रश्न आहे, सशाचे कान कसे होते? कसे होते सशाचे कान? लहान होते. तर उत्तर लिहायचं आहे, सशाचे कान लहान होते. खरगोश के कान कैसे थे? छोटे थे ना. आता तिसरा प्रश्न, ससा कोणाकडे गेला? कोणाकडे गेला आहे ससा? ससा माकडाकडे गेला. ये खरगोश है वो किसके पास गया? तो खरगोश बंदर के पास गया था. चौथा प्रश्न आहे, माकडाने सशाला कोणती युक्ती सांगितली? कोणती युक्ती सांगितली होती माकडाने? तर उत्तर आहे, माकडाने सांगितले की तुझे कान फांदीला बांधतो व तुझे पाय ओढतो. हो की नाही? लिहा उत्तर. आणि पाचवा प्रश्न आहे, ससा काय करू लागला? तर ससा फांदीला लोंबू लागलेला आहे. पहा, चित्रामध्ये पण दिसतंय ना ससा कसा फांदीला लटकलेला आहे. लिहा उत्तर, ससा फांदीला लोंबू लागला. तर आता एका वाक्यात उत्तरं आपली लिहून झालेली आहेत. आता प्रश्न दुसरा पाहूया आपण. प्रश्न दुसरा, कवितेच्या ओळी पूर्ण करा. कविता की पंक्तियाँ पूरी कीजिए. तर आपल्याला इथे 4 ओळी लिहायच्या आहेत. पहिल्या ओळीतला पहिला शब्द आणि चौथ्या ओळीतला शेवटचा शब्द आपल्याला दिलेला आहे. मधल्या ओळी आपण पूर्ण करायच्या आहेत. तो हमें कविता की पंक्तियाँ पूरी करनी है. चला लिहा. एकदा गाढव
आता पुढची ओळ आहे ती आपण पुढच्या पानावर लिहिणार आहोत. पान क्रमांक 28, पेज नंबर 28. एकदा गाढव सशाला हसले, म्हणाले, तुझे कान असले कसले. लिहून घ्या अगदी व्यवस्थित. आता पुढचं आपण कडवं पाहूया. पुढचं कडवं आहे छान छान. फांदीला बांधतो तुझे कान आणि मग करतो उपाय. तर आपला प्रश्न दुसरा पूर्ण झालेला आहे. आता आपण प्रश्न तिसरा पाहणार आहोत. लिंग बदला. लिंग बदलिये. तर पहिला शब्द आहे गाढव. गाढव हे पुल्लिंग झालं म्हणजे मेल जेंडर. तर त्याचं फिमेल जेंडर म्हणजे स्त्रीलिंग येणार गाढवीण. लिहा सगळ्यांनी सुंदर अक्षरात. गाढव, गाढवीण. दुसरा शब्द आहे ससा. ससा हे मेल जेंडर झालं आणि त्याचं फिमेल जेंडर म्हणजे स्त्रीलिंग आहे सशीण. ससा पुल्लिंग, सशीण स्त्रीलिंग. लिहा सगळ्यांनी. तिसरा शब्द आहे माकड. माकड हे मेल जेंडर झालं म्हणजे पुल्लिंग. त्याचं स्त्रीलिंग किंवा फिमेल जेंडर काय येणार? माकडीण. लिहा सगळ्यांनी. माकडीण. तर प्रश्न तिसरा लिंग बदला आपला पूर्ण झालेला आहे. आता आपण प्रश्न चौथा पाहणार आहोत. कोण म्हणाले ते लिहा. प्रश्न चौथा हम देखने जा रहे हैं. किसने कहा. पहिलं वाक्य आहे जरा थांब. कोण म्हणालं होतं जरा थांब? अगदी बरोबर. कविता तुम्हाला सगळ्यांना छान आठवत आहे की नाही? तर ससा म्हणाला. सगळ्यांनी लिहा उत्तर. ससा म्हणाला. जरा रुक जाओ, यह किसने बोला था? यह खरगोश ने कहा था. आता दुसरं वाक्य पाहूया. देईन 7 वडे. कोण म्हणालं होतं? अगदी बरोबर, ससा म्हणाला होता. तर लिहा सगळ्यांनी उत्तर. ससा म्हणाला. आणि आता शेवटचं वाक्य आहे खालून ओढतो तुझे पाय. हे वाक्य कोण म्हणालं होतं? किसने कहा था? अगदी बरोबर, माकड म्हणाले होते. तर उत्तर लिहायचं आहे माकड म्हणाले. तर आपला प्रश्न चौथा कोण म्हणाले तो पण पूर्ण झालेला आहे लिहून. तर सशाचे कान या कवितेत असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपली अगदी व्यवस्थित लिहून झालेली आहेत. तर बाळांनो, पुन्हा भेटूया मराठीच्या पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.